मी हनुमंत सिद्धराम बनसोडे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंढी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील भूगोल विषयातील मृदा या पाठातील मृदा संधारण हा उपघटक पाहणार आहोत। मृदा म्हणजे माती, मृदा संधारण म्हणजे शेत जमिनीची धूप होऊ न देणे। पावसाच्या पाण्याच्या माराने, वाऱ्याच्या झोताने माती वाहून जाणे व पाण्याच्या वेगवान प्रवाहाने माती वाहून जाणे या क्रियेस जमिनीची धूप असे म्हणतात। मृदा संधारणासाठी काही उपाययोजना। बांध बंदिस्ती। शेतातील सुपीक मृदा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाऊ नये म्हणून शेतांना बांध बंदिस्ती करतात। बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे, शेतात जास्त उताराच्या भागावर दगडांच्या साहाय्याने बांध घालणे अशी कामे मृदा संधारण विभागामार्फत केली जातात। वृक्ष लागवड। मृदा संधारणासाठी वृक्ष लागवड हा एक महत्त्वाचा उपाय आहे। वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर नियंत्रणी राहते, त्यामुळे मृदेची धूप सुद्धा कमी प्रमाणात होते। वनस्पतीची मुळे माती धरून ठेवतात, म्हणून वृक्ष लागवड हा एक मृदा संधारणासाठीचा महत्त्वाचा उपाय आहे। पाणलोट क्षेत्र विकास योजना। महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करणे हा कार्यक्रम राबवलेला आहे। त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली। पाणलोट क्षेत्र विकास योजनेमुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन मृदेची धूप कमी झाली असल्याने मृदा संधारणासाठी हा एक उपाय आहे। समतल चर। उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते। समतल चर वेगवेगळ्या उंचीवर खोदल्यामुळे उतारावरून येण्याचा पाण्याचा वेग कमी होतो, त्यामुळे मृदेची धूप थांबते। समतल चरामुळे थांबलेले पाणी जमिनीत पुरवण्यास मदत होते, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होते। जलयुक्त शिवार योजना। महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत शेतात बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणात केलेली आहेत। जलयुक्त शिवार योजना ही एक मृदा संधारणासाठी महत्त्वाचा उपाय आहे। मृदेची अवनती थांबवण्याच्या उपाययोजना। मृदेची अवनती थांबवण्यासाठी खालील उपाययोजना केल्या पाहिजे। कीटकनाशकांच्या वापरांचा अतिरेक टाळावा, रासायनिक खतांचा वापर टाळावा, शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा। सेंद्रिय खत शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत याला सेंद्रिय खत म्हणतात। या सेंद्रिय खताचा वापर केल्यास मृदेतील सामूचा समतोल राखला जातो। यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढवण्यास मदत होते व मृदेची सुपीकता टिकून राहते। शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे तसेच आलटून पालटून पीक घेणे महत्त्वाचे असते, जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहील। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मृदा संधारण म्हणजे काय, मृदा संधारणासाठी केलेल्या उपाययोजना व मृदेची अवनती थांबवण्याच्या उपाययोजना यांचा अभ्यास केलेला आहे। धन्यवाद।